मुंबईतील वार्ड क्रमांक 59 वसोबा येथून शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार अल्ताफ पेवेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महायुतीकडून या वार्डात भाजपचे योगीराज दाभाडकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। तिकीट न मिळाल्याने पेवेकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने वसोब्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हीच भारताची हीच आपली ही आहे पद्धत आहे की तुम्ही सर्व धर्म समभाव ह्याचा घ्या। काल आम्ही दर्गेमध्ये जाऊन सुरुवात केली, आज आम्ही मंदिरातून सुरुवात करतोय। म्हणजे फक्त मंदिर मस्जिद हेच माझ्यासाठी विषय नाही आहेत, माझ्यासाठी विषय आहेत की लोकांच्यासाठी काय पाहिजे आणि लोकांना जे पाहिजे ते आम्ही 5 वर्ष लोकांची कामं केलेली आहेत आणि गेली 20 वर्षापासून मी लोकांची सेवा करतोय आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी लोकांची सेवा केलेली आहे आणि आता ती संधी आहे। लोकांना पण हे समजून आणि कळून चुकलेलं आहे की त्यांच्यामध्ये जो राहणारा त्यांचा आपला भाऊ आहे त्यालाच ते निवडून देतील। मी मराठी आहे आणि मी मुसलमान आहे, माझं नाव अल्ताफ आहे आणि मी अल्ताफ पेवेकर आहे, म्हणून माझ्यासाठी तो प्रश्न नाही आहे। मी सर्वांसाठी काम करणार। विकासाचे मुद्दे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती गेल्या 8-9 वर्षापासून इथे निवडणुका नाही झाल्या आहेत आणि म्हणून इथे तुम्ही आमच्या 59 वॉर्डमध्ये कचऱ्याचा साम्राज्य आहे। आपल्या सागर कुटीरमध्ये नाली गटर ड्रेनेज सिस्टमचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला वर्सोवा गावामध्ये तुम्ही गेलात तर तिथे घरांचा प्रश्न आहे लोकांचा। आता जे मोठे मोठे नेते आलेले आहेत त्यांच्या काळातच हे घरांचा प्रश्न जे सुरुवात झालेली आहे आणि आता लोकांना फक्त एकच आशा आहे, एकच अपेक्षा आहे की अल्ताफ पेवेकर त्यांचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, कारण त्यांनी काढून दाखवलं आहे, काम केलं आहे, काम करत राहणार। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।